त्या काँग्रेस पक्षामधून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे 2 दिवस आम्ही दिले. ही काय पहिली वेळ नाहीये की लोक पक्ष सोडून गेलेत. म्हणजे 2000 जेव्हापासून बीजेपी सत्तेत आलंय तेव्हापासून वोट चोरी नाही, लोक चोरी त्यांची चालूच आहे. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही, अमाप पैसे असूनही, साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत. ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात. ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात. सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी. आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून, पक्ष सोडून, आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय. मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाहीये. आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत, जे फुशारक्या मारतात, ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतात, ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो. तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं की धाडकन तोंडावर पडले भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले, मग ते आघाड्या असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या 2 कुबड्या असलेले पक्ष आहेत, त्यांनी ते सत्तेत आलेत. पण भाजप ही तोंडावर पडले. एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो. जसं मी म्हणाली, जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे. सोलापूरच घ्या तुम्ही, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं. आज कोणतं आमिष दाखवून भाजप, किती पैशांचा आमिष दाखवून, सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा 100